नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण माहिती पाहणार आहोत पॉलिटीमध्ये भारताच्या महान्यायवादी आणि महाराष्ट्राच्या किंवा राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल. हे जे पद आहे हे कॉन्स्टिट्यूशनल पद आहे, त्यामुळे आपल्याला ह्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजमध्ये या पदाबद्दल देखील बोलायचं आहे की केंद्राच्या स्तरावर कोण असतो आणि राज्याच्या स्तरावरती कोण असतो. आता जे केंद्राचं आहे मोर ऑर लेस त्यामध्ये थोडेसे चेंजेस करून तेच राज्यासाठी आहे. जसं केंद्रासाठी महान्यायवादी हे पद आहे, इंग्लिशमध्ये त्याला अटॉर्नी जनरल म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? अटॉर्नी जनरल म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला महान्यायवादी म्हणतात. आता महान्यायवादी याच्यातच तुमचं उत्तर लपलेलं आहे की याचं काम काय असणार आहे. महान्यायवादी, न्यायदान करणे हे जजेसचं काम आहे, न्यायाधीशाचं काम आहे. मग महान्यायवादी काय करतो त्या ठिकाणी? जर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा जी ज्युडिशियरीची जी लिनिएज आहे किंवा ज्युडिशियरीची जी हायरार्की आहे ते न्यायदानाचं काम करते. तर मग हा महान्यायवादी जे आहे, सध्या भारताचा महान्यायवादी कोण आहे त्या ठिकाणी? के वेणुगोपाल आहे. आता काळाच्या ओघामध्ये तुम्ही जर खूप नंतर लेक्चर पाहणार असाल तर त्यावेळेस तो बदललेला राहील. जो कोणी राहील तो तुम्ही नेटवर सर्च करू शकता. सध्या तरी के वेणुगोपाल आहे, जे सध्या केंद्रामध्ये BJP सरकार आहे त्यांचा हा काय आहे त्या ठिकाणी वकील आहे किंवा सरकारचा तो महान्यायवादी आहे. आता मग ह्या महान्यायवाद्याचं काम काय असतं? आता हे सगळं आपण बोलू, म्हणजे छोटंसं लेक्चर असणार आहे, खूप लेंदी नाही आहे त्या ठिकाणी. परंतु परीक्षेमध्ये कन्फर्म प्रश्न असतो. यावर्षी राज्यसेवेमध्ये पण आयोगाने प्रश्न विचारला कंबाईनमध्ये, म्हणजे राज्यसेवा कंबाईन प्रिलिम्स मेन्स त्याच्याशिवाय पेपर्स बनत नाही हे महाधिवक्ता आणि महान्यायवादीशिवाय. तो कन्फर्म परीक्षेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न पडत असतो. आपण जे बुक्समधले जे स्क्रीनशॉट आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, त्याबद्दल दुमतच नाही आहे. परंतु ते शिकण्याच्या आधी मी जे बेसिक्स सांगतोय तुम्हाला हे एक्झामच्या दृष्टीनं तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहे. मी सगळं समजावून सांगतो या पदाबद्दल तुम्हाला. सर्वात महत्त्वाचं हे जे महान्यायवादी पद आहे मी सगळं सांगतो तुम्हाला, मग आपण बुक्सनुसार जाऊ. पहिले समजून घ्या मी काय सांगतोय ते, जे पुस्तकात पण दिलेलं नाही आहे अशा गोष्टी. सर्वात महत्त्वाचं, सर हे महान्यायवादी काय भानगड आहे? एकदम बेसिकमध्ये तुम्हाला शून्य माहीत आहे. ह्या पद्धतीनं सर हे महान्यायवादी काय भानगड आहे, आम्हाला काहीच माहीत नाही आहे सर ह्याबद्दल. मग मी तुम्हाला अशा वेळेस मी एका शब्दात तुम्हाला सांगणार की हा भारताचा सर्वोच्च न्याय अधिकारी असतो. न्यायाधीश नसतो, न्याय अधिकारी असतो किंवा कायदा अधिकारी असतो. कायदा मंत्री पण नाही बरं का, हा कायदा मंत्री नसतो. कायदा मंत्री वेगळा आहे मंत्रिमंडळामध्ये, हा सरकारचा मंत्री नाही आहे, हा कायदा अधिकारी आहे. हा काय आहे? न्यायाधीश पण नाही आहे, हा काय आहे? कायदा अधिकारी आहे. पहिलं तुम्हाला हे डोक्यात फिट करावं लागणार की हा सरकारचा, सरकारमध्ये नाही आहे, हा सरकारचा काय आहे. जसं तुम्ही कलेक्टर बनल्यावर सरकारी अधिकारी बनणार आहात तसं हाही सरकारी अधिकारी आहे. पण हा कोणता अधिकारी आहे? सर्वोच्च कायदा अधिकारी आहे, भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी. मग सर ह्या कायदा अधिकाऱ्याचं काम काय असते? हा सरकारचा वकील असतो. एका शब्दात सांगायचं झालं तर एक अनकॉन्स्टिट्यूशनल वर्डिंग आहे, अनबुकिश, म्हणजे हे बुक्समध्ये नाही दिलेलं आहे, हे मी माझ्याकडून तुम्हाला समजाव. बुक्समध्ये काय दिलेलं आहे? हा भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो, हे बुकमध्ये दिलेलं आहे. हेच तुम्हाला परीक्षेत येणार. पण समजून घेण्यासाठी, आकलन करण्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार की हा सरकारचा वकील असतो. जसा तुमचा एखादा वकील असतो, माझा एक वकील आहे, म्हणजे माझे स्वतःचे एक ॲडव्होकेट आहे. माझ्या सगळ्या केसेस ज्या आहे, काही क्लेम्स जर माझ्यावर झाले तर माझे वकील साहेब त्या ठिकाणी माझ्या सर्व केसेस पाहून घेतात. कुठलीही मला एखादी डील करायची आहे, मला एखाद्या शिक्षकासोबत करार करायचा आहे, एखाद्या अधिकाऱ्यासोबत करार करायचा आहे, किंवा माझ्यावर कोणी अनापशनाप क्लेम केले त्या ठिकाणी, मला जागेबद्दल माझे काही वाद असतील, तर माझ्या सगळ्या केसेस, जसा फॅमिली डॉक्टर असतो ना तसा विदर्भ आय एस अकॅडमीचा एक ॲडव्होकेट आहे. मी त्या ठिकाणी मॅक्झिमम वेळेस मला कुठंच जाण्याची गरज नसते, सगळे कामं तो माझे काय करतो? निपटून देतो. म्हणजे माझं लिगल केअर घेण्याचं काम माझ्या ॲडव्होकेटचं आहे. तसं एक सरकार जे आहे, केंद्रामध्ये जे कोणतं सरकार असेल त्या सरकारचा एक कॉन्स्टिट्यूशनल असणारं पद आहे, ते म्हणजे महान्यायवादी. भारताचा महान्यायवादी, हा जो कोणी भारताचा महान्यायवादी आहे हा सरकारचा काय असतो? वकील असतो. भारतामध्ये सुप्रीम कोर्टापासून, हायकोर्टापासून कोणतेही डिस्ट्रिक्ट कोर्ट घ्या, भारतातल्या सर्व कोर्टामध्ये, इवन मिलिटरी कोर्ट जरी असतील, सर्व कोर्टांमध्ये सरकारची बाजू मांडण्याचं काम हा महान्यायवादी करतो. महान्यायवाद्याचं मग काम काय आहे की तो सरकारचा वकील आहे. आणि भारतामध्ये कुठेही भारत सरकारवर एखादी केस फाईल झाली, कोणी पण भारत सरकारवर केस फाईल करू शकते. आता फॉर एक्झाम्पल मधल्या कालखंडामध्ये राफेल डीलमध्ये सरकारवर केस फाईल झाली होती की त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. सरकारवर कुठलीही केस झाली
किंवा सरकारने भ्रष्टाचार केलेला आहे, सरकारने अन्याय केलेला आहे, सरकारने हे नाही केलं ते नाही. तुमच्या माहितीच तो भारतातून रोज एक सरकारवर केस होत असते. तुम्ही ऐकलं असेल खटल्यांचं नाव, केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार खटला, युनियन ऑफ इंडिया त्याला म्हटलं जाते. मग अशा वेळेस भारत सरकारच्या विरुद्ध जर एखादा खटला चालवला जात असेल तर भारत सरकारची बाजू मांडण्याचं काम कोण करतो? महान्यायवादी करतो. आणि तेच राज्यात काम कोणाचं आहे? महाधिवक्त्याचं. राज्य सरकारचा वकील महाधिवक्ता असतो, त्याला ॲडव्होकेट जनरल म्हणतात. ॲडव्होकेट आला शब्द. राज्यासाठी ॲडव्होकेट जनरल आणि केंद्रासाठी ॲटर्नी जनरल. केंद्रासाठी महान्यायवादी, राज्यासाठी महाधिवक्ता. तुम्ही मधात एक मूव्ही आला होता पहा, जय भीम नावाचा. मधात एक मूव्ही आलेला होता जय भीम नावाचा, ज्यामध्ये तो जो साऊथ इंडियन ॲक्टर आहे, तो साऊथ इंडियन ॲक्टर काय करतो त्या ठिकाणी, एक एरल्ला कम्युनिटीतली स्त्री असते, तिच्या नवऱ्याला पोलीस टॉर्चर करून काय करतात? ठार करतात, त्याला मारून टाकतात. हत्येचा गुन्हा त्या ठिकाणी सरकारविरुद्ध, म्हणजे पोलीस म्हणजे कोण आहे? सरकारची यंत्रणा आहे ना. तो सरकारच्या विरुद्ध, तमिळनाडू सरकारच्या विरुद्ध त्या ठिकाणी खटला चालवतो. तेव्हा तमिळनाडू सरकारच्या वतीने पहिल्यांदा जो ॲडव्होकेट जनरलचा वकील आहे तो येतो, आणि नंतर जेव्हा कळते की केस लय मोठी आहे, स्वतः ॲडव्होकेट जनरल तिथे येतो. पण ॲडव्होकेट जनरल पण त्या ठिकाणी केस हारतो. मग अशा वेळेस राज्याच्या जे खटले आहे, राज्य सरकारचे खटले, ॲडव्होकेट जनरल वकील म्हणून येत असतो. आणि केंद्राचे जे सरकार आहे, सध्या केंद्रामध्ये BJPचं सरकार आहे, मग मोदी सरकारचा वकील कोण असणार? किंवा महान्यायवादी कोण असणार? ॲटर्नी जनरल कोण असणार? सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असणार? सर्वोच्च कायदा मंत्री नाही, सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असणार? सर्वोच्च कायदा अधिकारी असणार KK वेणुगोपाल. तो ॲटर्नी जनरल. ॲटर्नी जनरलचं काम आहे सरकारच्या वतीनं सरकारविरुद्ध फाईल झालेले खटले चालवणे. आता याच्यावर एक बंधन टाकण्यात आलेलं आहे की तू सरकारचा वकील आहे, तू केंद्र सरकारचा काय आहे? वकील आहे, भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. तर तुझ्यावर एक बंधन आहे. बंधन हे आहे की तू कधीही भारत सरकारच्या विरुद्ध खटले नाही चालवू शकत. म्हणजे तुला बाजू मांडत असताना नेहमी भारत सरकारच्या वतीनेच बाजू मांडावी लागते. तू भारत सरकार विरोधी सल्ला किंवा भारत सरकार विरोधी खटला त्या ठिकाणी नाही चालू शकत. हे त्याच्यावरती असणारं बंधन आहे. म्हणजे KK वेणुगोपाल हा जो आहे तो कधीही भारत सरकारच्या विरुद्ध खटला नाही लढू शकत, भारत सरकारसाठी खटला लढवतो. हे त्याच्यावरती काय आहे? कॉन्स्टिट्यूशनल बंधन टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे घटनेनं बंधन टाकलेलं आहे की तू काय करायला पाहिजे? नेहमी सरकारच्या बाजूने खटले लढले पाहिजे. खूप केसेसमध्ये तुला असं वाटेल की यार ह्या केसमध्ये सरकार चुकीचं आहे, चुकीचं करतोय, तरीही तू कोणाची बाजू मांडायला पाहिजे? चुकीचं असो बरोबर असो, बाजू कोणाची मांडली पाहिजे? सरकारची मांडली पाहिजे. त्याच्यावर बंधन आहे. तो सरकार विरोधी खटले चालू शकतो का? नाही. दुसरा याच्यामध्ये महत्त्वाचा क्रक्स आहे, हा सरकारचा फुल टाईम अधिकारी नसतो किंवा सरकारचा फुल टाईम वकील नाही आहे, पार्ट टाईम आहे. जेव्हा सरकारने त्याला सांगितलं की जा बाबा, तमिळनाडूमध्ये खटला दाखल झालेला आहे भारत सरकार विरुद्ध, जा आणि तो खटला लढव, तर मग भारत सरकारच्या वतीनं तो खटला लढवतो. बाकी टाईम तो रिकाम टेकडाच असतो. मग अशा याच्यामध्ये तो पार्ट टाईम प्रायव्हेट जॉब पण चालू शकतो. याच्या आधी आपण UPSC MPSC पाहिलं, निवडणूक आयोग पाहिलं. त्यामध्ये आपण असं लर्न केलं होतं की रिटायरमेंट नंतर किंवा जॉब चालू असताना कुठल्याही प्रायव्हेट फर्ममध्ये ह्या लोकांना काम करता येत नाही. येतं लक्षात? कुठल्याही खाजगी पदावरती त्या ठिकाणी त्यांना कार्यरत राहता येत नाही. मात्र ह्याचं तसं नाही आहे. कॉन्स्टिट्यूशननं असं खाजगी म्हणून त्याच्यावर कुठलं बंधन टाकलेलं नाही आहे. म्हणून हा सरकारचा पार्ट टाईम वकील तुम्ही एका शब्दात म्हणू शकता. ॲटर्नी जनरल कोण आहे? सरकारचा पार्ट टाईम वकील आहे. तो सरकारसाठी फुल टाईम काम नाही करत, पार्ट टाईम काम करतो. फावलेल्या वेळामध्ये तो त्याचे प्रायव्हेट कामं पण, प्रायव्हेट वकिली पण त्या ठिकाणी करू शकतो आणि प्रायव्हेट लोकांकडून पैसे पण घेऊ शकतो. सरकारचा तो पार्ट टाईम वकील असतो. फक्त त्याला फौजदारी खटले चालवायचे. फौजदारी म्हणजे कोणते खटले? मर्डर आहे, हाफ मर्डर आहे, चोरी आहे, दरोडे आहे, असे जर खटले चालवायचे असतील तर सरकारची परमिशन घ्यावी लागते. आणि प्रायव्हेट खटले घेताना सरकार विरुद्धचे खटले घेता येत नाही. नाही तर ज्यानं भारत सरकारच्या विरुद्ध खटला दाखल केला आणि वकील म्हणून कोणाला ठेवलं? KK वेणुगोपाल, असं चालत नाही. खटला लढत असताना प्रायव्हेट व्यक्तीचा सरकार विरुद्धचा खटला नाही लढतायत, त्यावेळेस त्याला सरकारच्याच वतीनं उभं राहावं लागते. प्रायोरिटी शुड बी गव्हर्नमेंट. आणि प्रायव्हेट खटले चालवत असताना फौजदारी खटल्यामध्ये खटला लढायचा असेल त्याला, तर सरकारची परमिशन घ्यावं लागते की हा प्रायव्हेट माणूस आहे सागर सर नावाचा, यांचा प्रायव्हेट खटला माझ्याकडे आलेला आहे, मी घेऊ का? सरकारने घे म्हटलं तर घेऊ शकतो. सिव्हिलसाठी परमिशन घ्यायची गरज नाही. तो बिनधास्त काय करू शकतो? सिव्हिल खटले त्या ठिकाणी लढवू शकतो. हे त्याच्यामधलं थोडंसं क्रक्स आहे. बेसिक माहिती कळाली का? तो देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो, तो सरकारचा वकील असतो, सरकारच्या वतीने तो खटले लढवतो, सरकारच्या विरुद्ध खटले लढवू शकत नाही. तो सरकारचा पार्ट टाईम, फुल टाईम नाही, पार्ट टाईम वकील आहे.
सो फावल्या वेळामध्ये तो खाजगी प्रॅक्टिस पण करू शकतो. खाजगी प्रॅक्टिसमध्ये फक्त फौजदारी खटले घेताना सरकारची परमिशन घ्यावी लागते. हा डाटा तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला असणार. आता हा जो महान्यायवादी आहे, सगळं इथं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकात असून काही गरजेचं नाही. सगळा डेटा जो आहे तो कुठं रिटेन झाला पाहिजे, तुमच्या बिंदूमध्ये रिटेन असला पाहिजे. आता महान्यायवादी पदाबद्दल आणखी माहिती पाहू आपण. सो महान्यायवादी जो आहे, महान्यायवादी म्हणजे कोण? अटर्नी जनरल. याची नियुक्ती कोण करतो मग? सो लक्षात ठेवा, महान्यायवाद्याची नियुक्ती करण्याचं काम जे आहे ते आहे राष्ट्रपतींचं. कोण नियुक्ती करतो? राष्ट्रपती. पण राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने नियुक्ती करतो? तर लक्षात ठेवा, सरकार म्हणजे PM असते. लक्षात ठेवा, सरकार म्हणजे एकंदरीत म्हणायचं झालं तर ब्रॅकेटमध्ये लिहितो मी PMच्या सल्ल्याने. म्हणजे हा स्वविवेकाधीन अधिकार आहे का राष्ट्रपतीचा? नाही. राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने? सरकारच्या सल्ल्याने. कोणाची नियुक्ती करतो? महान्यायवादी. अटर्नी जनरल ऑफ इंडिया. अटर्नी जनरल ऑफ इंडियाची काय करतो? त्या ठिकाणी नियुक्ती करतो. याच्या लक्षामध्ये ह्याला नियुक्त केल्या जाते. याचं क्वालिफिकेशन काय आहे? याचं क्वालिफिकेशन म्हणजे याचं हे बनायचं असेल तुम्हाला तर प्रत्येक पदाचं काय असते? क्वालिफिकेशन असते. ह्याचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल किती आलेलं आहे याच्यासाठी? सो लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट, आर्टिकल 76 आलेलं आहे. मी इथं लिहितो VVIMP. सो क्वालिफिकेशन आर्टिकल किती आलेलं आहे? 76 आलेलं आहे. आता याचं क्वालिफिकेशन काय आहे? तर लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टाच्या जजला जे क्वालिफिकेशन लागते, सुप्रीम कोर्टाच्या जजला जे क्वालिफिकेशन लागते तेच क्वालिफिकेशन कोणाला लागते? महान्यायवाद्याला. सो महान्यायवाद्याचं क्वालिफिकेशन काय आहे? सुप्रीम कोर्टाच्या जजचं जे क्वालिफिकेशन आहे तेच महान्यायवाद्याचं क्वालिफिकेशन आहे. मग काय आहे सुप्रीम कोर्टच्या जजचं जे क्वालिफिकेशन आहे ते काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सो तो नंबर 1 काय असला पाहिजे? भारताचा नागरिक. तो काय असला पाहिजे? भारताचा नागरिक. सर्वात पहिली अट. येतं लक्षात. दुसरी महत्त्वाची अट, एक तर त्यानं हायकोर्टामध्ये किती वर्ष काम केलेलं असलं पाहिजे? 5 वर्ष. काय म्हणून काम केलेलं पाहिजे? जज म्हणून काम केलेलं असलं पाहिजे. हायकोर्टामध्ये त्यानं 5 वर्ष जज म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं असलं पाहिजे. किंवा त्यानं सुप्रीम कोर्टामध्ये 10 वर्ष त्याला वकिलीचा काय असला पाहिजे? अनुभव असला पाहिजे. 10 वर्ष वकिलीचा अनुभव असला पाहिजे. किंवा राष्ट्रपतीच्या मते तज्ञ कायदे पंडित असला पाहिजे. बघा, हे त्याचे वेगवेगळे क्वालिफिकेशन आहे पोरांनो. बघून घ्या एकदा क्वालिफिकेशन काय काय आहे ते. सो तो कोणासारखा क्वालिफाईड असला पाहिजे? सुप्रीम कोर्टाच्या जजप्रमाणे तो क्वालिफाईड असला पाहिजे. इथं सुप्रीम कोर्ट नाही, इथं हायकोर्ट करा. सुप्रीम कोर्ट नाही, सॉरी, इथं चुकून हे झालं. सो हायकोर्ट आहे, ऑरमध्ये आहे. पहा क्वालिफिकेशनमध्ये काय काय पाहिजे त्याच्याकडं. तो एकतर सुप्रीम कोर्टाच्या जजप्रमाणे, सुप्रीम कोर्टाचा जज नसला पाहिजे बरं का पोरांनो, सुप्रीम कोर्टाच्या जजप्रमाणे त्याचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे. मग सुप्रीम कोर्टाच्या जजला क्वालिफिकेशन काय काय लागते बघा. तो भारताचा एक तर महत्त्वाचं म्हणजे नागरिक असला पाहिजे. 2 त्यानं 5 वर्ष हायकोर्टात जॉब किंवा हायकोर्टामध्ये 10 वर्ष वकिली किंवा राष्ट्रपतीच्या मते तो काय असला पाहिजे? तज्ञ कायदेपंडित असला पाहिजे. सो हे काय आहे पोरांनो? त्याचं क्वालिफिकेशन आहे. येतं लक्षामध्ये, हे त्याचं क्वालिफिकेशन आहे. पुढे जाऊया आणखी आपण. बघा, ज्याला लिहून घ्यायचं आहे त्यांनी लिहून घेण्यासाठी मी थोडा चान्स देतोय. हां, आता याच्याशी रिलेटेड मॅक्झिमम गोष्टी कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहे. सो नॉट मेन्शन इन कॉन्स्टिट्यूशन. अशा कोणकोणत्या बाबी आहे याच्याबद्दल? सो मॅक्झिमम बाबी राज्यघटनेमध्ये दिलेल्याच नाही आहे. फॉर एक्झाम्पल याचा कार्यकाल,
याचा कार्यकाळ घटनेमध्ये दिलेला नाही आहे. त्यानंतर बडतर्फी बघा, हे बघा आता माहिती. सो मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत त्याच्या मेन्शन करण्यात आलेल्या नाही आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. फॉर एक्झाम्पल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा कार्यकाल मेन्शन नाही आहे. तो किती वर्ष पदावर राहायला पाहिजे हे राज्यघटनेमध्ये मेन्शन नाही आहे. त्यानंतर त्याची बडतर्फी करायचं आहे, त्याला पदच्युत करायचं आहे. सो त्याची प्रक्रिया, कारणं हे देखील मेन्शन नाही आहे. म्हणजेच तो राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतो. म्हणजे राष्ट्रपतीची मर्जी आहे तोपर्यंतच तो पदावर राहू शकतो. आपण पाहिलं, राष्ट्रपतीच्या मर्जीने 3च लोक पद धारण करतात. एक म्हणजे पंतप्रधान, त्याचं मंत्रिमंडळ, आणि तिसरं म्हणजे महान्यायवादी. हे राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात. त्याचे वेतन भत्ते देखील राज्यघटनेत कुठं मेन्शन करण्यात आलेलं नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा, याचं जे वेतन भत्ते असतात महान्यायवाद्याचे, दे आर नॉट चार्जड ऑन कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, दे आर मेड फ्रॉम कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया. आणि ते कोण ठरवतात? राष्ट्रपती ठरवतात. म्हणून याचं जे पेमेंट आहे लक्षात ठेवा. बाकीचे जे आपण पाहिलं, UPSCचे अध्यक्ष येत्या लक्षामध्ये, त्याच्यानंतर MPSCचे अध्यक्ष, सो ह्यांचे पगार जे आहे ते राज्याच्या किंवा केंद्राच्या कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून होत असतात. परंतु ह्यांचा पेमेंट जे आहे ते कॉन्सोलिडेटेड फंडमधूनच होते, बट नॉट चार्जड ऑन कॉन्सोलिडेटेड, म्हणजे नॉट चार्ज या कॅटेगरीमध्ये येते. नॉट चार्ज आपण पाहिलं आहे, मेड फ्रॉम आणि चार्जड ऑन, तर हे नॉट चार्जड ऑन या कॅटेगरीमध्ये येतं. कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे काय आहे? मेड फ्रॉम आहे. आणि किती असायला पाहिजे पगार हे कोण ठरवणार? राष्ट्रपती ठरवणार. हे कोण ठरवणार त्या ठिकाणी? राष्ट्रपती. वेतन आणि भत्ते पण ह्याचे कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन नाही. कार्यकाळ मेन्शन नाही आहे, बडतर्फीची प्रक्रिया मेन्शन नाही आहे, वेतन आणि भत्ते मेन्शन नाही आहे. त्याच्यानंतर आणखी गोष्ट, रिटायरमेंट नंतर आता जसं आपण पाहिलं सुप्रीम कोर्टाचं किंवा एखादे MPSC UPSCचे अध्यक्ष, सुप्रीम कोर्टाचे जज हे रिटायर झाल्यानंतर प्रायव्हेट जॉब त्यांना करता येत नाही. पण ह्याचं असं नाही आहे. हा नोकरी करत असताना पण प्रायव्हेट केसेस घेऊ शकतो. रिटायर झाल्यावर तर काही टेन्शनच नाही, कारण ह्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शनच नाही. त्याच्यामुळं बिनधास्त ह्या गोष्टी हा काय करू शकतो? कमिट करू शकतो. आता ह्याला काही विशेष अधिकार आहे. महान्यायवाद्याला काय आहे? काही विशेष अधिकार आहे जे एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे, जे ऑड आहे थोडेसे, जे त्याच्याकडे नसायला पाहिजे, पण त्याला काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. सो सर्वात महत्त्वाचा, सो दोन्ही सदनामध्ये पहा, विशेष अधिकार, त्याला काही विशेष अधिकार आहे. म्हणजे सरकारची वकिली करण्याशिवाय त्याला आणखी काही विशेष अधिकार दिलेले आहेत. कोणकोणते आहे तर लक्षात ठेवा. जे दोन्ही सदन आहे संसदेचे, एक म्हणजे दोन्ही सदन म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, ह्या दोघांचे कामकाजामध्ये तो काय करू शकतो? भाग घेऊ शकतो आणि तिथं चर्चा पण करू शकतो. तुम्हाला सांगितलेलं आहे मी की बाहेरचा मेंबर
सो एक राष्ट्रपती सोडला, खासदार सोडले, सभापती उपसभापती हे लोक जर सोडले, तर मंत्री लोक हे जर सोडलं तर बाहेरचा कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी सभागृहात येण्याची परमिशन नसते. पण हा दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो, चर्चेत पण भाग घेऊ शकतो. हा त्याला विशेषाधिकार प्राप्त आहे. फक्त तो वोटिंग करू शकत नाही. वोटिंग का करू शकत नाही? कारण तो सदनाचा सदस्य नसतो, म्हणजे सदनाचा खासदार नसतो तो, त्यामुळे त्याला वोटिंगचे पावर नाही. पण अटॉर्नी जनरल म्हणून तो चर्चेत भाग घेऊ शकतो किंवा कामकाजात भाग घेऊ शकतो, चर्चा पण करू शकतो, स्वतःचं मत मांडू शकतो. फक्त जेव्हा वोटिंग होत असते एखाद्या गोष्टीसाठी तेव्हा त्याला वोटिंग करता येत नाही. दुसरं, संसदीय समित्यांचा तो सदस्य, संसदीय समित्या ज्या असतात त्याचा सदस्य किंवा अध्यक्ष पण बनू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे. इथंच प्रश्न येतात आणि हे तर सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याला संसदेचे विशेषाधिकार प्राप्त असतात. आपण पाहिले खासदारांना संसदेच्या काही विशेषाधिकार आहे. 40 दिवसाआधी 40 दिवसानंतर सिव्हिल केसेसमध्ये त्यांना अटक करता येत नाही. क्रिमिनल केसेसमध्ये होऊ शकते आणि अधिवेशन चालू असतं तर त्यांना अटकच करता येत नाही. त्यांना कोणीही साक्ष द्यायला भाग पाडू शकत नाही. मग संसदेमध्ये जर काही बोलत असतील तर त्याच्याबद्दल त्यांच्यावर खटला चालवता येत नाही. त्यांना अटक केली तर संसदेला कळवावं लागते. हे जे सर्व विशेषाधिकार संसद सदस्याला प्राप्त आहे तेच अधिकार कोणाला प्राप्त आहे? विशेषाधिकार आपल्या अटॉर्नी जनरलला, अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाला. सो हे प्राप्त आहे, हे विशेषाधिकार त्या ठिकाणी प्राप्त आहे. कळालं तुम्हाला अटॉर्नी जनरल? सो हे दोनही गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे कसं कसं म्हणून. येतं लक्षात? त्याची नेमणूक राष्ट्रपती करतो सरकारच्या सल्ल्याने आणि सरकारच्या सल्ल्यानेच त्याला पदावरून दूर केल्या जाते. राष्ट्रपतीच्या मर्जीनं पद धारण करतो तो. सरकारने म्हटलं याला हटवा आता, हा काही कामाचा नाही, त्याला लगेच हटवल्या जाते पदावरून. पदावरून त्याला दूर करण्याची प्रक्रिया राज्यघटनेमध्ये नाही आहे, कारणं पण दिलेलं नाही आहे. सहसा जेव्हा सरकार राजीनामा देते तेव्हा हा पण राजीनामा देतो प्रथेनुसार. असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन नाही आहे की यानं राजीनामा दिलाच पाहिजे. पण जेव्हा सरकार राजीनामा देतो ते ऑब्वियस आहे नवीन सरकारचा त्याला हाकलणारच आहे. जुन्या सरकारचा वकील नवीन सरकार कसं काय ठेवणार आहे म्हणजे. म्हणून सरकारने राजीनामा दिला किंवा सरकार पडलं की हा पण आपला राजीनामा सरकारकडं बहाल करतो. येते लक्षामध्ये? कळालं तुम्हाला? आता आपण काय करूया, बुकिश नॉलेज घेऊया पोरांनो. बुक्समध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे सो रपारप पाहून घेऊया आता आपण. आता आपल्यासाठी आभाळ ठेंगणं आहे, पटापट गोष्टी सुटणार. सो राज्यघटनेच्या कितव्या कलमामध्ये दिलेला आहे? 76व्या कलमामध्ये अटॉर्नी जनरलबद्दल माहिती आहे. हा देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं. कायदा मंत्री नाही बरं का, सरकारचा कायदा मंत्री वेगळा, सरकारचा कायदा मंत्री वेगळा, हा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. लक्षात ठेवा, सरकारचा कायदा मंत्री वेगळा असतो, अधिकारी वेगळा, हा कायदा अधिकारी आहे. पुढे जाऊया. राष्ट्रपतीच्या महान्यायवादीची नियुक्ती राष्ट्रपती करतो, महान्यायवादीची नियुक्ती राष्ट्रपती करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी जी अर्हता प्राप्त लागते तीच अर्हता त्याच्याकडे असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तो भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याने कोणत्याही उच्च न्यायालयात 5 वर्ष जज म्हणून काम केलेलं असलं पाहिजे, किंवा उच्च न्यायालयात त्याने 10 वर्ष वकिली केली पाहिजे, किंवा राष्ट्रपतीच्या मते तो तज्ज्ञ कायदेपंडित असला पाहिजे. हे किंवामध्ये, एक तर हायकोर्टात 5 वर्ष जज राहा किंवा 10 वर्ष वकील राहा हायकोर्टामध्ये, किंवा राष्ट्रपतीच्या मते तो तज्ज्ञ कायदेपंडित असला पाहिजे. राज्यघटनेमध्ये महान्यायवादी पदाचा कार्यकाल नमूद केलेला नाही. शिवाय त्याला पदच्युत करण्याची कारणे आणि प्रक्रिया देखील मेन्शन करण्यात आलेली आहे, म्हणून केलेली नाही. म्हणूनच राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहतो, म्हणजे राष्ट्रपतीच्या मर्जीनं तो पद धारण करतो. येते लक्षामध्ये? म्हणजे राष्ट्रपती त्याला कधीही काढू शकतो. मग राष्ट्रपती मनाने काढतो का? ना राष्ट्रपती मनाने नियुक्त करत ना काढतो. राष्ट्रपतीला असा कुठलाही मनानं काही करण्याचा अधिकार नाही आहे. तो पंतप्रधान किंवा सरकारच्या सल्ल्याने हे काम करत असतो, किंवा तो स्वतःही राजीनामा राष्ट्रपतीकडे देऊन पदमुक्त होऊ शकतो. सरकारच्या सल्ल्यानुसारच त्याची नियुक्ती केल्या जाते. सरकारनं राजीनामा दिला की नॉर्मल केसेसमध्ये प्रथेनुसार बरं का, कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही, त्याला देखील राजीनामा द्यावा लागतो. महान्यायवाद्याचे वेतन घटनेने ठरवलेले नाही. जे मगाशी मेन्शन केलं होतं, राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे बिचारायला काय मिळत असते? वेतन मिळत असते. बिचारा वगैरे काही नाही तो, आपण म्हणतोय आपल्याला समजण्यासाठी. पुढे जाऊया. सगळं पाहिलेलं आहे आता. कर्तव्य आणि कार्य. तो मुख्य कायदा अधिकारी असतो, सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. राष्ट्रपती त्याच्याकडे पाठवलेल्या मुद्द्यावर भारत सरकारला कायदेशीर तो काय करतो? सल्ला देतो. सल्ला देण्यासाठी कायदा मंत्री पण असतो आणि हा पण असतो, दोघेही असतात. राष्ट्रपतीने सोपवलेली कायदेशीर स्वरूपाचे कामे करणे, राज्यघटना आणि इतर कायद्यांनी त्याच्यावर सोपवलेली कामे करणे. राष्ट्रपतींनी सोपवलेली कोणते कामे असतात? तर भारत सरकारशी संबंधित सर्व खटल्यांमध्ये भारत सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणे. सर्वोच्च न्यायालयच नाही तर भारतातल्या कुठल्याही हायकोर्टामध्ये किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जिथं सरकारच्या विरुद्ध केसेस फाईल होतात, सरकारच्या वतीने कोण उभा राहतो? हा अटॉर्नी जनरल उभा राहतो. राज्यघटनेच्या कलम 143 अनुसार, 143 कशासाठी आहे? राष्ट्रपती सल्ला मागतात सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायाधीशाला किंवा सरन्यायाधीशाला.
कायदेशीर बाबीसाठी किंवा कॉन्स्टिट्यूशन लागू होण्याच्या आधी असणाऱ्या बाबींसाठी. मग त्या केसमध्ये राष्ट्रपतीला प्रत्येक सल्ला जो चीफ जस्टिस ऑफ इंडियानं दिलेला आहे तो समजेलच याची गॅरंटी नसते. तेव्हा राष्ट्रपतीला हेल्प करण्यासाठी कोण जातो त्या ठिकाणी? आपला अटर्नी जनरल जातो. राज्यघटनेच्या कलम 143 अनुसार राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलेल्या बाबींमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व कोण करतो? अटर्नी जनरल करतो. भारत सरकारशी संबंधित कोणत्याही खटल्यामध्ये भारत सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात पण तो बाजू मांडतो, सर्वोच्च न्यायालयात पण मांडतो, उच्च न्यायालय डिस्ट्रिक्ट कुठं पण खटले त्या ठिकाणी दाखल झाले की अटर्नी जनरल तिथं हजर असतो. सो हे त्याचे काय आहे? काम आहे. एक्स्ट्रा काय कळालेलं आहे आपल्याला? सो हेच कळालेलं आहे की 143 नुसार जर राष्ट्रपतीने सल्ला मागितला सरन्यायाधीशाला, तेव्हा राष्ट्रपतीला सरकारच्या वतीने हेल्प करण्यासाठी कोण येतो? अटर्नी जनरल येतो. अधिकार व मर्यादा अधिकृतपणे कामे पार पाडण्यासाठी भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये बघा आलेला आहे. मगाशी देताना त्यांनी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दिलं होतं. आता सुप्रीम कोर्ट हायकोर्टासोबत काय आलेलं आहे? सर्व न्यायालयात बाजू मांडण्यासाठी महान्यायवाद्याला अधिकार आहे. याशिवाय संसदेच्या, आता हे फार महत्त्वाचं आहे, 1 नंबर, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात किंवा संयुक्त बैठकीत, सांगताना हे राहून गेलं, संयुक्त बैठकीत किंवा संसदेच्या ज्या समितीत तो सदस्य असेल त्या समितीमध्ये सहभागी होण्याचा त्याला अधिकार आहे. म्हणजे संसदेच्या कामकाजात 2 संयुक्त बैठकीमध्ये आणि संसदीय समित्यांमध्ये, संयुक्त बैठक सांगायचं राहून गेलं, तो संयुक्त बैठकीत पण बसू शकतो. दोन्ही सदनात बसू शकतो, तर संयुक्त बैठकीत का बरं बसणार नाही? सो दोन्ही सभागृह वेगवेगळे संयुक्त बैठक आणि समितीमध्ये फक्त त्याला सहभागी होण्याचा, बाजू मांडण्याचा अधिकार आहे. बाजू पण मांडू शकतो, पण त्याला मतदान करता येत नाही. संसद सदस्यांना मिळणारे सर्व विशेषाधिकार, संरक्षण व फायदे त्याला मिळतात. इथं लक्षामध्ये हे सर्व त्याला फायदे आणि विशेषाधिकार ह्याच्याबद्दल पण आपण बोललेलो आहे. आता त्याच्या मर्यादा पाहू आपण काय काय आहे, त्याच्यावरती मर्यादा काय काय आहे. सो त्याने भारत सरकारविरुद्ध सल्ला देता कामा नये. तसेच भारत सरकारविरुद्ध खटलाही त्याला चालवता येत नाही. ज्या प्रकरणात शासनाने त्याचा सल्ला मागितला असेल किंवा शासनाच्या वतीने शासनाची बाजू मांडण्यास सांगितलं असेल, सो अशा प्रकरणात त्याने अन्य कोणताही सल्ला देऊ नये. म्हणजे दुसरं काही सांगायचं नाही. तो खटला लढवायला सांगितलं तेवढं करायचं, किंवा अन्य कोणाच्याही वतीनं खटला चालवता येत नाही. म्हणजे भारत सरकारच्या विरुद्ध एखाद्याने खटला चालवला तर तो भारत सरकारच्या विरुद्ध त्या माणसाची केस घेऊन, पैसे घेऊन खटला नाही लढू शकत. भारत सरकारच्या परवानगीशिवाय तो फौजदारी खटल्यात आरोपीची बाजू मांडू शकत नाही. हे पण बोललोय आपण. भारत सरकारच्या परवानगीशिवाय तो कोणत्याही निगमात, महामंडळात संचालक पद स्वीकारू शकत नाही. परवानगी घ्यावी लागते त्याला. असे असले तरी महान्यायवादी हा भारताचा सरकारचा पूर्णवेळ सल्लागार नाही. तो सरकारी कर्मचारीही नाही. हे फार महत्त्वाचं आहे. सरकारचा तो कर्मचारी नाही आहे. सर्वोच्च कायदा अधिकारी आहे पण कर्मचारी नाही आहे. तो सरकारी कर्मचारी नाही. शिवाय त्याला खाजगी व्यवसाय करण्यास प्रतिबंध देखील घातलेला नाही. मी म्हटलं ना तुम्हाला, हा पूर्णवेळ नाही आहे. हा काय आहे? पार्ट टाईम वकील आहे सरकारचा. फक्त वकिली घेत असताना फौजदारी केस जर लढवायची आहे तसं सरकारची परवानगी लागते. आणि दुसरं, केस घेताना सरकारविरुद्ध केस घ्यायची नाही. तुला बाजू मांडताना सरकारचीच बाजू मांडावी लागणार. आलं लक्षामध्ये? किंवा सरकारला त्या केस सोडून दुसऱ्याच गप्पा मारत बसायच्या नाही. आणि सरकारला उलटसुलट सल्ले द्यायचे नाही, सरकार विरोधी सल्ले द्यायचे नाही. पुढे जाऊया आपण. आता त्याला हेल्प करण्यासाठी आणखी एक पद निर्माण करण्यात आलेलं आहे, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया काय आहे? सो जे लोक अटर्नी जनरलला किंवा महान्यायवाद्याला मदत करतात त्यांना महान्याय अधिकर्ता म्हणतात. त्याला काय म्हणतात? महान्याय अधिकर्ता. अटर्नी जनरल जसं आर्टिकल 76 मध्ये दिल्यामुळं कॉन्स्टिट्यूशनल पद आहे, तसं सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे कॉन्स्टिट्यूशनल पद नाही. ह्यांचं काम काय आहे? फक्त महान्यायवाद्याला मदत करणे, बस एवढंच काम आहे. भारताच्या महान्यायवाद्याव्यतिरिक्त भारत सरकारचे इतर कायदा अधिकारी जे आहे, जसा हा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे महान्यायवादी, तसे इतर कायदा अधिकारी, तो कर्मचारी नाही आहे सरकारचा, तो इतर कायदा अधिकारी आहे. जसा तो हे होता महान्यायवादी, तो कर्मचारी नाही आहे, अधिकारी. हे पण मग इतर कायदा अधिकारी आहेत, हे कर्मचारी नाही आहेत, कायदा अधिकारी आहे महान्यायवादी. ते म्हणजे भारताचे महान्यायाधिकर्ता सॉलिसिटर जनरल किंवा भारताचे अतिरिक्त ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. महान्यायवाद्यास त्याच्या अधिकृत जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते सहाय्य करतात. फक्त महान्यायवाद्याचे पद हे घटनानिर्मित आहे, परंतु जे महाधिकर्ता हे पद जे आहे आणि अतिरिक्त महाधिकर्ता याचा उल्लेख घटनेमध्ये आलेला नाही. महान्यायवादी हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो, म्हणजे तो मंत्री नसतो. सरकारच्या स्तरावर कायदेविषयक बाबींसाठी केंद्रीय मंत्रिमंडळात स्वतंत्र कायदा मंत्री असतो, जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललेलो आहे. आणि आर्टिकल 76 कशासाठी आलेलं आहे? भारताच्या महान्यायवाद्याबद्दल.
88 मध्ये काय दिलेलं आहे, संसदीय सदनाचे जे गृह आणि समिती आहे या संदर्भात जे त्याला विशेष अधिकार आहेत ते, आणि 105 मध्ये देण्यात आलेले आहे महान्यायवाद्याचे अधिकार, विशेषाधिकार आणि संरक्षण हे 105 मध्ये. सो ह्याच्यावर पण एकदा परीक्षेनं प्रश्न विचारलेला आहे आर्टिकल 105 वर. त्यामुळे 76, 88 आणि 105 लक्षात ठेवा. 88 मध्ये संसदेची गृह आणि समिती या संदर्भात महान्यायवाद्याचे अधिकार, आणि 105 मध्ये हे पाठ करा, महान्यायवाद्याचे अधिकार व विशेषाधिकार आणि संरक्षण उपाय हे देण्यात आलेले आहे. आता तुम्हाला महान्यायवादी खूप चांगल्या पद्धतीनं कळालं असेल. सॉलिसिटर जनरल जे नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे आणि हेल्प करतात महान्यायवादीला, हे लोक पण समजले असतील. सॉलिसिटर जनरल, महान्यायाधिकर्ता हे पद देखील तुम्हाला समजलं असेल. आता जे राज्य स्तरावर सरकारचे वकील असतात किंवा राज्य सरकारचे वकील असतात, सो त्यांना काय म्हटलं जाते, महाधिवक्ता म्हटल्या जाते. इंग्लिशमध्ये ॲडव्होकेट जनरल म्हटल्या जाते. केंद्रात अटॉर्नी जनरल, राज्यात ॲडव्होकेट जनरल. केंद्रात महान्यायवादी, राज्यात महाधिवक्ता. महाधिकर्ता वेगळा, सॉलिसिटर जनरल वेगळा, महाराष्ट्राचा महाधिवक्ता. राज्यात कोण असतात, महाधिवक्ते. महाराष्ट्राचा महाधिवक्ता कोण आहे, आशुतोष कुंभकेनी. केंद्रामध्ये के वेणुगोपाल, महाराष्ट्र राज्यामध्ये आशुतोष कुंभकोनी. हे एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. मग आता राज्याचा महाधिवक्ता सिंपल आहे. सो केंद्रामध्ये महान्यायवाद्याची नियुक्ती राष्ट्रपती करतो, इथं कोण करणार, राज्यपाल करणार, राज्य सरकारच्या सल्ल्याने. येतं लक्षामध्ये. जसं महान्यायवाद्याचं आहे तसंच महाधिवक्त्याचं आहे राज्याच्या बाबतीत. केंद्रात त्याच्यासाठी आर्टिकल किती आलेलं होतं, सो केंद्रात आर्टिकल आलेलं आहे 76. मग ह्याच्यामध्ये याच्यामध्ये जर 89 ॲड केले तर किती मिळतात, 165. कलम 165 जे मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता. मग कलम 165 मध्ये कोणाबद्दल असणार, राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल तरतुदी असणार. बरोबर. सो राज्याच्या महाधिवक्ता ह्या पदाची तरतूद आहे. राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. केंद्र स्तरावर महान्यायवाद्याचे जे स्थान आहे ते राज्य स्तरावर महाधिवक्त्याचे आहे. सो PSI STI SO मध्ये तुम्हाला महान्यायवादी विचारण्याऐवजी महाधिवक्ता विचारतात. एकदम सोपं आहे. राज्यपाल त्याची नियुक्ती करतो. तिथं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे काय असले पाहिजे, क्वालिफिकेशन. इथं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे क्वालिफिकेशन असले पाहिजे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला काय काय लागते, सो सर्वात महत्त्वाचं तो म्हणजे भारताचा नागरिक असला पाहिजे. दुसरं, न्यायिक पदावर त्याने 10 वर्ष काम केलेलं असलं पाहिजे किंवा उच्च न्यायालयामध्ये त्यानं 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. आणि राष्ट्रपतीच्या मते किंवा राज्यपालाच्या मते तो तज्ज्ञ कायदिक पंडित असण्याची अट त्या ठिकाणी हायकोर्टासाठी नाही आहे. मी तुम्हाला सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये शिकवलं. जसं सुप्रीम कोर्टाच्या जजेसमध्ये एक अट आहे की राष्ट्रपतीच्या मते तो तज्ज्ञ कायदे पंडित असला पाहिजे. अशा व्यक्तीला, आणि जो भारताचा नागरिक आहे अशाही व्यक्तीला डायरेक्ट काय केल्या जाऊ शकते, सुप्रीम कोर्टाचा जज म्हणून नेमल्या जाऊ शकते. इथं तसं नाही आहे. राज्यामध्ये जर तुम्हाला राज्याच्या हायकोर्टाचा जज म्हणून नियुक्त व्हायचं असेल तर 10 वर्ष तुम्ही ज्युडिशियल एखादं डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणा किंवा एखादं कोणतंही न्यायालय म्हणजे जे ज्युडिशियल ऑफिस आहे ते 10 वर्षासाठी होल्ड केलं पाहिजे. हायकोर्टात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. किंवा मग त्याच्यामध्ये ते जे आहे ती तरतूदच नाही आहे की तज्ज्ञ कायदे पंडित असला पाहिजे. फक्त त्या 2च तरतुदी आहे 10-10 वर्षाच्या. महाधिवक्त्याचा कार्यकाल राज्यघटनेने निश्चित केला नाही आहे. त्याचं वेतन निश्चित नाही आहे, कार्यकाल निश्चित नाही आहे, बडतर्फीची प्रक्रिया, बडतर्फीचे कारणं काहीही निश्चित नाही आहे. म्हणजे तो कोणाच्या मर्जीनं पद धारण करतो, राज्यपालाचा. जसं महान्यायवाद्याचं आहे तसंच राज्यात कोणाबद्दल आहे, महाधिवक्त्याचं आहे. महाधिवक्त्याचं काम काय असणार विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारच्या वतीने बाजू मांडणे. राज्यपालाने ज्याच्याकडे मुद्द्यावरती राज्य सरकारला सल्ला द्यायला लावला तो सल्ला देणे. सोपवलेली कायदेशीर कामं, अधिकृत कामे पार पाडण्यासाठी राज्यातील सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यासाठी महाधिवक्त्याला अधिकार आहे. याशिवाय राज्य विधिमंडळाच्या दोन्ही कामकाजात तो भाग घेतो. दोन्ही विधिमंडळाच्या वतीने तो सदस्य असेल, बाजू मांडण्याचा, सहभागी होण्याचा त्याला अधिकार आहे. अर्थात मतदानाचा त्याला अधिकार नाही. राज्य विधिमंडळाच्या सदस्यात मिळणारे सर्व विशेषाधिकार आणि संरक्षण त्याला मिळते. जसं महान्यायवाद्याचं आहे तसंच सेम कोणाचं आहे, राज्यामध्ये महाधिवक्त्याचं आहे. जे तिकडं बंधनं सांगितलेलं आहे ते इथं पण बंधनं सांगितलेले आहे. ह्याच्यावरती हे वेगवेगळे काय आहे त्याचे आर्टिकल 89 मिळवले. 88 मध्ये 89 मिळवले की 177 कोणासाठी आहे, सो राज्य विधिमंडळाच्या जो आमदार असतो त्याला मिळणारे विशेषाधिकार हे कोणाला आहे, महाधिवक्त्याला आहे. आणि 105 मध्ये ऐवजी 194 काय आहे, महाधिवक्त्याचे अधिकार, विशेषाधिकार आणि कायदेशीर संरक्षण. पहा, जे महान्यायवाद्याला होतं तेच काय आहे, मोर ऑर लेस महाधिवक्त्याला मिळालेलं आहे. याच्यामध्ये काहीही डिफरन्स नाही. फक्त तिथं महान्यायवाद्याला मदत करण्यासाठी सॉलिसिटर जनरल होता. इथं असा कुठलाही अधिकारी महाधिवक्त्याला मदत करत नाही किंवा त्याला गरज पण नसते. आलं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला. सो हा होता तुमचा कच्चा चिठा, देशाचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता. सुंदर पद्धतीनं आपण डिस्कस केलेला आहे. सोपं आहे.
संसदेचे जे विशेष अधिकार आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचं क्वालिफिकेशन व्यवस्थित लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय काय दिलेलं नाही आहे ते लक्षात ठेवा. सो विशेष अधिकार काय काय आहेत त्याला? संसदेच्या दोन्ही सदनात भाग घेणे, चर्चेत सहभागी होणे, त्याच्यानंतर दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीत बसणे, एखाद्या समितीचा सदस्य बनला तर सदस्य म्हणून त्या ठिकाणी समितीमध्ये सामील होणे. फक्त त्याला मतदान करता येत नाही, त्याला संसदीय सदस्याचे विशेष अधिकार आणि फायदे देखील मिळतात. क्वालिफिकेशन केंद्राचं आणि राज्याचं लक्षात ठेवा. केंद्रामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजप्रमाणे, राज्यात हायकोर्टाच्या जजप्रमाणे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये बडतर्फीची प्रक्रिया नाही. वेतन भत्ते किती असायला ते पण मेन्शन करण्यात आलेलं नाही आहे. बडतर्फीचे कारणे देखील देण्यात आलेलं नाही आहे. राज्यघटनेमध्ये असंही सांगण्यात आलेलं नाही की रिटायरमेंटनंतर त्यांना काम करू नये किंवा प्रायव्हेटमध्ये काम करू नये असं राज्यघटनेमध्ये. सो त्याच्या पदाबद्दल जास्त माहिती देण्यात आलेली नाही आहे. राज्यपाल त्याला कधी घरी बसू शकतो? कोणाला? महाधिवक्त्याला. महान्यायवाद्याला राष्ट्रपती कधी घरी बसू शकतो? म्हणजे केंद्रात महान्यायवादी राष्ट्रपतीच्या मर्जीने, राज्यात महाधिवक्त्याचं राज्यपालाच्या मर्जीने ते लोक पद धारण करत असतात. सहसा हे राज्यघटनेत नाही आहे, पण प्रथा परंपरा अशी आहे की राज्य सरकारने किंवा केंद्रात केंद्र सरकारने राजीनामा दिला तर केंद्रात महान्यायवादी, राज्यात महाधिवक्ता पण राजीनामा देतो. आलं लक्षामध्ये? कळालं? तो सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे, कर्मचारी किंवा मंत्री नाही आहे. कायदा मंत्री वेगळा आहे केंद्रात आणि राज्यात. तो सरकारचा काय? कर्मचारी पण नाही आहे, कायदा कर्मचारी. तो काय? सरकारचा कायदा अधिकारी आहे. हे लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? कळालं? सविस्तर डिस्कस केलेलं आहे, येतं लक्षात. सो पुढचं जे कॉन्स्टिट्यूशनल पद आहे आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.